संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी हरकत घेतली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नसल्याची हरकत होती। त्यावर बराच काळ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या समोर सुनावणी झाली। शेवटी 4:55 सुनावणीनंतर वकील बाहेर आले। नंदू मोरे यांचे वकील ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले, मोरे यांच्या बाजूने आम्ही धैर्यशील मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचे स्रोत दाखवले नव्हते, मात्र हा विषय कोर्टापुढचा असल्यानं आमची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली। हा विषय न्यायालयापुढे नेण्याच्या सूचना केल्या, पण आम्ही आता न्यायालयात जाणार नाही, निवडणूक झाल्यानंतर पुढे पाहू अशी माहिती त्यांनी दिली। माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज छाननी होती। मी मोरेंसाठी म्हणून उपस्थित होतो। मी धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या अर्जाची हरकत घेतलेली होती। त्यांनी ॲफिडेव्हिटमधला मजकूर जो आहे तो पूर्णपणे भरलेला नाही, तपशील दिलेला नाही। माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सबस्टॅन्शियल कॅरेक्टरची नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही। ही स्क्रुटिनी जी आहे सबरी नेचरची आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज मंजूर केलेला आहे, मात्र दादांचा अर्ज आहे, विजयदादांचा जो अर्ज होता तो डमी अर्ज होता, पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती 11 जणांचे सूचक म्हणून सह्या नसल्यामुळे त्यांचा तेवढा अर्ज नामंजूर। आता ह्यावर तुम्ही बहुतेक तरी कारण त्याच्यावरती रीट पिटिशन मेंटेनेबलच नाही, निवडणुकीनंतर ते ठरवतील काय। ओके। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।